आणि 4 तारीखला नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। प्रमोद जठारने सकाळी म्हटलंय जर आमच्या नेत्यांवर टीका कराल तर करारी जवाब मिळेगा, कसं बघता याकडे? आदित्य ठाकरेंचं वय ते काय बोलतात ते त्यांना तरी समजत असेल की नाही याची मला शंका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तपासलं पाहिजे की आपण काय बोलतो। हे बघा, कोकणी मनुष्य हा कधी पैशाने विकला जात नाही। आदित्य ठाकरेंनी जो अपमान केलेला आहे या अपमानाचा बदला सावंतवाडी मतदारसंघाची जनता त्यांच्याकडून घेईल आणि त्यांचं डिपॉझिट जप्त केलं पाहिजे। कारण तुम्ही वेळ देऊ शकला नाही। संपूर्ण 2.5 वर्षामध्ये उद्धवसाहेब फक्त 2 दिवस मंत्रालयामध्ये गेले। संपूर्ण 2.5 वर्षामध्ये आदित्य ठाकरे 7 ते 10 दिवस फक्त मंत्रालयामध्ये गेले। आमचा पर्यटन जिल्हा आहे, आमच्या पर्यटनाचे सगळे पैसे परत पाठवले। चांदा ते बांदा योजना रद्द केली। जो आमचा काजूचं जे अहवाल मी तयार केला होता 2.5 वर्ष त्याला पैसे नाही दिले। शिंदेसाहेबांनी लगेच 1500 कोटी रुपये काजूच्या शेतकऱ्यांना दिले। कबलातदार गावकऱ्यांच्या प्रश्नाला स्टे दिला, हा स्टे 2.5 वर्ष उठवला नाही। आणि काय करायचं शिल्लक ठेवलं तुम्ही कोकणासाठी? आणि तुमची काय अपेक्षा आहे की आम्ही आपापसात भांडावं, कोकणाला मागे ठेवावं? आम्हाला कोकणाचा स्वाभिमान आहे आणि कोकणाचा स्वाभिमान काय असतो याचा तुम्ही एकदा अनुभव घेतलेला आहे। तुम्ही म्हणत होता की आमच्याकडून बाहेर पडलेले आमदार निवडून येत नाही। 11 पैकी 10 आमदार हे कोकणाने पुन्हा एकदा निवडून दाखवले आणि तुमची हुकुमशाही इथं चालणार नाही याची तुम्हाला जाणीव करून दिली। पुन्हा एक तेच करण्यासाठी तुम्ही कोकणात उतरणार असाल तर कोकणची जनता तुम्हाला थारा देणार नाही। कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प येऊन दे, विरोधाशिवाय तुम्ही काही केलेलं नाही आहे। समृद्धी महामार्ग जे एक नागपूरपासून मुंबईपर्यंत चित्र पालटणारा जो समृद्धी महामार्ग ते काम होऊ नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केला। तुमच्या काळामध्ये कोस्टल रोड रेंगाळला, तुमच्या काळामध्ये मेट्रोचं काम रेंगाळलं, तुमच्या काळामध्ये ट्रान्स हार्बर लिंकचं काम ओलांडलं। महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे। मोदी जर कशासाठी मोदी साहेबांवर टीका करता? त्यांनी जर जगामध्ये भारताचा मान राखलेला आहे, तुम्ही काय केलं? तुम्ही तर बाळासाहेबांचं नावसुद्धा राखू शकला नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान राखू शकला नाही आणि कोकणात येऊन काय करणार आहे? कोकणाला ज्यावेळेला देण्याची परिस्थिती त्याला काहीच नाही दिलं आणि आता काय आम्ही आपापसात भांडावं म्हणून तुम्ही इथं येत आहे? आम्ही आपापसात भांडणार नाही। ते आपापसात भांडण्याचं कोकणातल्या माणसांचं पर्व आता संपलेलं आहे। आता विकासाचा पर्व सुरू झालेला आहे। आम्ही विकास करून दाखवू आणि तुम्ही कधीतरी पर्यटक म्हणून या, आम्ही तुमचं अवश्य स्वागत करू। थँक्यू।